गाईज, तर आता मी आहे धाराशिव मध्ये आणि फॉर द फर्स्ट टाइम मी माझं ब्लड डोनेट करणार आहे. मला ना काही पण लागलं तर ब्लड वाया चाललंय असं वाटतं यार. मी एवढं कष्टाने कमवलेलं ब्लड वाया चाललंय आणि पहिल्यांदा मी माझं ब्लड डोनेट करणार आहे. काश माझं पण ब्लड कुणाला तरी कामी येईल. आणि मी माझ्या मम्मीला सांगितलं नाही की मला ब्लड डोनेट करायला चालली आहे, कारण मी सांगितलं तर जाऊ का. माझी मम्मी खूप रागवत होती मला ब्लड डोनेट करायचं नाही, बिलकुल नाही. आणि मी मम्मीला न सांगता पण माझ्या पप्पाला सांगितलंय. तर पप्पा जा म्हणले, जा खरंच ब्लड डोनेट करून ये, जा तेवढंच पुण्य कमवशील तू. आणि हा व्हिडिओ मम्मीने पाहिल्यानंतर मला शिव्या बसणार आहे, ते जाऊ द्या बसू दे. तर चला तुम्हाला पण दाखवते. आम्ही तिघी जणी ब्लड डोनेट करायला गेलो होतो, पण त्यातल्या एका फ्रेंडचं ब्लडच नाही घेतलं, कारण तुलाच ब्लड चढवावं लागेल असं त्यांनी म्हटलं. धाराशिवचे नगरसेवक संदीप भैया साळुंके यांनी हे ऑर्गनाईज केलं होतं. तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला केळी दिली आणि केळीच्या बदल्यात मी त्यांना माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा दिला. मी एवढी मोठी झाली आज मला समजले की माझे रक्तगट O पॉझिटिव्ह आहे. खूपच रेअर आहे ना. हा, रेअर माणसाचं ब्लड ग्रुप हे रेअरच असतं. तर तुमचं कोणतं ब्लड ग्रुप आहे ते कमेंट करून सांगा. मी तिथल्या डॉक्टरांना म्हणले की तसला स्माइलीचा बॉल द्या ना. त्याने म्हणले बॉल बिल काय नाही, वॅक्शन कर. गोल 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 रक्तावर चक्कर मारायची दूध. आत्ताच आम्ही ब्लड डोनेट केलंय गाईज, हे बघू शकता. मला ब्लड म्हणजे जेव्हा काढून घेतलं तेव्हा काही नाही झालं, पण जेव्हा त्यांनी ते सुई काढली ना, एवढी मोठी सुई होती, माझ्या डोळ्यातच पाणी असं एकदम गळगळ रडायलाच लागले. मला किती जोरात केलं, हळू करायला पाहिजे होतं. मला आता हे सगळं साईडला ना असं मुंगे आल्यासारखं होतंय. तर तुम्ही पण करू शकता, काही नाही होतं एवढं त्रास वगैरे. विकनेस तर काही जाणवतच नाहीये मला. तर चला, आय एम रेडी फॉर मम्मीच्या शिव्या खाण्यासाठी. तर तुम्ही पण ब्लड डोनेट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि बाय बाय.